नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत तिकोना गडावर. या गडावर प्रवेश करताच सर्वप्रथम आपल्याला चपेटदान मारुती मंदिराचे दर्शन होते. येथे मारुतीच्या पायाखाली एक राक्षसीन कोरलेली आपल्याला पाहायला मिळते. थोडं पुढे चालत गेल्यावर डोंगरात कोरलेले प्रभू श्रीरामांचे मंदिर आपल्याला नजरेस पडते. त्याच परिसरात पाण्याचे टाके आणि गुहा देखील पाहायला मिळतात. ही संपूर्ण कलाकृती अतिशय सुंदर आणि बारकाईने केलेल्या कोरीव कामामुळे मन मोहून टाकते. त्यानंतर आपण प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन पुढे निघतो. पुढे गेल्यावर आपल्याला शिवकालीन चुन्याचा खाना दिसतो, जो आजही चांगल्या स्थितीत आहे. त्यानंतर सुरू होते खरी साहसाची चढाई. उंच आणि अरुंद पायऱ्या तसेच वाटेतच दिसणारे आणखी एक पाण्याचे टाके आपलं लक्ष वेधून घेतात. या पायऱ्या चढण्यासाठी काही ठिकाणी दोरीची मदत सुद्धा आपल्याला घ्यावी लागते. थोडे पुढे गेल्यावर डोंगरात कोरलेल्या लेणी, त्याच बाजूला असलेला बुरुज आणि एक दरवाजा सुद्धा आपल्याला नजरेस पडतो. येथून पुढे चालत गेल्यावर आपल्याला गडाची भक्कम तटबंदी पाहायला मिळते. त्यानंतर आपल्याला दर्शन होते वितंडेश्वर महादेव मंदिराचे. हे मंदिर दगडी खांबांवर उभे असून याच मंदिराच्या नावावरून या गडाला वितंडगड असेही ओळखले जाते. पुढे आपल्याला वाड्याचे अवशेष, पाण्याची टाकी आणि बुरुजही या गडावर आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट करून नक्की सांगा पुढील